नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत साडीला फॉल कसा बसवायचा ते. तर इथे ना आता सुरुवातीला मी साडीला पिको करून घेतलेला आहे आणि त्याला ना सुरुवातीला एक अंदाजे आता कोणी 1 वीत किंवा 2 वीत असं सोडायचं. असं मोजून म्हणलं तर 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर अंतर असं सोडायचं अंदाजाने. असं काय हे नाही की एवढं सोडावं, असं मी काय असं मोजून नसते जास्त सोडत. एक ईत आपल्या हाताच्या ह्याने 1 इतीनं किंवा 1.5 इती जास्तीत जास्त सोडत असते. तर तेवढं अंतर सोडले. फॉल आपला धुतला, इस्त्री केला आणि तो काही फॉल ना असे तिरकस असतात. मग तुम्ही पाहिलं मी तेवढा थोडासा तुकडा त्याचा एक अर्धा सेंटीमीटरचा तुकडा त्याचा हे केला, कट करून सरळ करून घेतला फॉल आपला. आणि आता ना असं दुमडायचा सुरुवातीला फॉल, आणि आपल्याला जिथून फॉल बसवायचा आहे ना त्या साईडला असं ठेवायचा आणि असं त्या ह्यानी ना रफ केल्यावनी करायचं, असं तुनल्यावनी करायचं त्याला, म्हणजे आपली टिप निघत नाही फॉलची. उलटं सवाची बाजू बघायची आपल्या साडीची, जी उलटी बाजू आहे का नाही त्या साईडनं फॉल बसवायच्या आणि नेसती बाजू जी खालच्या साईडची असते ना किनारीची तिकडून बसवायचं. तर आता मी तिथं असं चुनल्यावणी केलेलं आहे आणि आता तसंच सरळ इथून तिथून असा फॉल बसवणार आहे. तर आपण पिको करताना काय करतो, असं फॉल वरी धरतो, तसं धरायचा नाही. कपडा असा वरी धरतो तसा धरायचा नाही. फॉल बसवताना ना असं सरळ ठेवायचा, कपडा एकदम प्लेन ठेवायचा. जर तसा ठेवला ना आपण वरी केला ना तर ती अशी गुंडाळलेवणी होती साडी त्याच्यात, मग हात शिलाई करताना गोळ पडतो. म्हणून असा फॉल बसवताना सरळ ठेवायचं. मग मी तशाच प्रकारे फॉल बसवून घेतला शेवटपर्यंत. आता लास्टला पण आपण सुरुवातीला जसं दुमडलं होतं ना तसंच फॉल दुमडायचा शेवटला पण. आणि सुरुवातीला जसं आपण तुनल्यावणी केलं तर ना त्याला रफू केल्यावणी असं टिप निघून येऊन, तसंच आता शेवटला पण तसंच करायचं. म्हणजे आपल्या फॉलची टिप आहे ना नंतर उसवत नाही. खूप दिवसांनी काय होतं, उसवल्याने होतं. आणि साडी ना एकदम सुळसुळीत कपडा आहे. मी मुद्दाम तुम्हाला ही साडी दाखवली कारण कॉटनच्या काठापदराच्या साडीला फॉल बसवणं खूप सोपं होतं, पण अशा सुळसुळीत सुताच्या साड्या असल्या की खूप त्रास देतात बसवायला. त्याला अशी चुना पडायची पण शक्यता असते. पण आपण व्यवस्थित बसवला ना, जास्त घाई गडबड करायची नाही, दमाने बसवला ना मग व्यवस्थित बसली जाते. तर तुम्ही पाहू शकता असं त्याला तुनल्यावणी करते. आणि ही साडी अशी मशीनवर सुद्धा बसत नाही, लगेच निसटते खाली अशी हातातनं पण. तर त्याच्यामुळे ह्याला ना खूप त्रास देते ही अशी सुळसुळीत सुताची साडी असली की. तर मी असं फॉल बसवून घेतला आहे. आता तुम्ही पाहू शकता खालच्या साईडनं एकदम छान बसला आहे आपल्या कडेडा. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण याला हात शिलाई करून घेऊयात. तर असंच प्लेन कोणी ना असं खाली जमिनीवर टाकूनच हात शिलाई करतं, पण मी पाटावर करीत असते. तिथं पाट घेतला आणि दोराना दुहेरी घ्यायचा आणि हात शिलाईची सुईत ओवून त्याला खालच्या साईडला ना अशी गाठ मारायची आपल्या दोऱ्याला. दुहेरीच घ्यायचा दोरा, जास्त मोठा घ्यायचा नाही तर मग तो घ्यायचा नाही, नाहीतर तो खालून दिसतो नंतर आपण टिफी केल्यानंतर. तुम्ही ज्या बाजूला नेसते बाजूला आपण जिथून फॉल बसवला होता त्या साईडनंच फॉल बसवायला सुरुवात, हात शिलाई करायला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे सुरुवातीला टाका घ्यायचा एक आणि निस्टोनी म्हणून, आणि नंतर ना एकदम थोडं आपल्या सुईच्या टोक्यात थोडंच हे करायचं, जास्त मोठाड घ्यायचे नाहीत टाके. खालच्या वरून असे येतात मोठे, पण खालच्या साईडने एकदम छोटे छोटे यावेत असे दिसून येत. आणि एक मॅचिंगचाच कलर चा दोरा घ्यायचा त्याच, म्हणजे ओळखायला येत नाही. साडीचा जसा कलर आहे ना खालच्या साईडनं तसाच दोरा घ्यायचा. जास्त फेंट डार्क घेतला तर मग तो ओळखता येतो हात शिलाई केल्यानंतर. तर अशाच प्रकारे मी आता हात शिलाई करीत जाते. आणि आपण उजव्या हाताने सुई घातली, डाव्या हाताने आपला फॉलवर ठेवायचा आणि तो असं प्लेन करीत राहायचं सारखं त्याला, म्हणजे गुढी पडू नये म्हणून हाताने तो तसं सरकीत राहायचं सारखं. म्हणजे साडी अशी सुळसुळीत सुताची साडी असली की चुनी पडण्याची शक्यता असते म्हणून. तर मी अशाच प्रकारे आता फॉल बसविते. आणि दोरा जर संपला ना तर तुम्ही आणखीन दोरा घेऊन त्याला आणखीन दुहेरी दोरा घेऊन आणखीन गाठ देऊन त्याला आणखीन तुम्ही बसवू शकता. जर एकदम खूप मोठा दोरा घेतला तर त्याची गुंता होण्याची शक्यता असते आणि आपल्याला त्रास पण देतो तो दोरा. म्हणून जास्त काही मोठा घ्यायचा नाही दोरा, आपल्याला जेवढं बरं वाटेल तसंच. तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने एकदम नाजूक असं आलेलं आहे, दिसत पण नाही ते असं जास्त. जर जवळून पाहिलं तर दिसतं नंतर. जास्त पण नाजूक हे केलं की ते नंतर आपल्या पायातल्या ते असं अडकून फॉल निघण्याची शक्यता असते. तर मी असंच फॉल बसवून घेतला आहे. आता शेवट राहिला आहे थोडासा. तर शेवटला पण आता दोरा संपला होता तिथपर्यंत आलेच. मी दुसरा दोरा घेतला, आणखीन त्याला गाठ मारली आणि आणखीन तो दोरा आपला फॉलला हात शिलाई करायला चालू केली आहे. तर आता अशाच प्रकारे शेवटपर्यंत न्यायचा आणि शेवटला ना त्याला असं गाठ दिल्याने करायची त्याला एकदम शेवटला.
म्हणजे तो आपला दोरा निसटणार नाही नंतर. तर एकदम प्लेन हाताने, उजव्या हाताने सुई हातात असले की डावा हात आपला साडीवर आणि फॉलवर राहून द्यायचा आणि तो प्लेन असा हाताने सरकीत राहायचं. तर एकदम सोपी पद्धत आहे फॉल बसवायची. मग ज्यांना कोण नवीन आहेत, मुली शिकायची आहे, ज्यांना पिको फॉल करायला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपला झाला आहे फॉल बसून. आता मी तुम्हाला दाखवते. अजिबात गुढी पडलेली नाही, कुठेसुद्धा चून अशी पडलेली नाही. एकदम प्लेन आपला फॉल बसवण्यात आलेला आहे आणि एकदम सुळसुळीत साडी आहे. त्याची व्यवस्थित ती लवकरही पण होत नाही, कारण अशा साड्यांना फॉल बसवायचं म्हणजे की खूप वेळ लागतो आणि त्रास पण होतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन आला आहे आपला फॉल, कुठेच चून नाही. आता हे फॉलच्या साईडनं दाखवलं तुम्हाला, उलट्या साईडनं आता सवाशा बाजूनं दाखवते तुम्हाला मी. तर एकदम प्लेन आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फॉल कधी पण धुवून आणि इस्त्री करूनच बसवायचा, म्हणजे जो आपला फॉल चांगला बसला जातो.